नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातील सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहूया. सुरुवातीलाच बातमी आहे गोपीचंद पडळकर यांच्या संदर्भात. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची जीभ घसरलेली आहे. पडळकरांनी जयंत पाटलांवर पातळी सोडून टीका केली. यावरून राजकारण तापले. पडळकरांनी जयंत पाटलांच्या वडिलांचा उल्लेख करत खालच्या शब्दात टीका केली. दरम्यान पडळकरांच्या वक्तव्यावरून राजकारण तापलं असताना सुद्धा पडळकर मात्र त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. पडळकरांनी माफी मागण्यास नकार दिलाय. अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही. काहीतरी गडबड असणार आहे. एवढ्या खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा. ये माणसं पाठव, डोळं दिपून जाते तुझं कार्यक्रम बघताना. आपल्या वक्तव्याचा राज्यभर निषेध होत आहे. चला हो द्या मी बोलेन या विषयावर नंतर. मागणी करायला कुणाची जयंत पाटील कशासाठी असं वक्तव्य केलं मी बोलतो याच्यावर नंतर.